मित्र हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसर करण्याचं आवाहन केलं खरं, पण हे बुमरँग उलटताना दिसून आलं. म्हणजे बघा ना, वारेमाप उधळपट्टी करणारे जर काटकसर करायला सांगायला लागली एकाएकी अचानकपणे, तर चेष्टेचा विषय होणारच ना. सध्याच्या घडीला काटकसर ही देशासाठी अत्यावश्यक बनलेली आहे, पण हे मान्य करून सुद्धा विरोधकांनी या आवाहनाची चक्क टिंगलटवाळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थट्टामस्करी करू नका असं सांगायची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली. मोदी यांची चेष्टा कोण करीत आहे आणि का करीत आहे ते फडणवीस यांनी स्पष्ट केलं पाहिजे. जनता सत्य बोलत आहे, पण ती कोणाला चेष्टा वाटत असेल तर तो ज्याचा त्याचा प्रश्न, असं ठाकरे शिवसेनेनं म्हटलं. राजकीय विरोधक म्हणून आपण थोडा वेळ शिवसेनेचा विषय बाजूला ठेवूया, पण भाजपचे नेते मंत्री हे तरी कुठं काटकसरीच्या आवाहनाचा सन्मान करीत आहेत? म्हणजे अगदीच करीत नाहीत असं नाही, पण 100% तर हे होऊ शकत नाही, झालेलं नाही. स्वतः नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 1 दिवसासाठी मोटरसायकलवरून विधान भवनामध्ये पोहोचले. 1 दिवस असं करून काहीही होत नसतं, कशाला उगी असा देखावापणा करता, असा प्रश्नही त्यांना विचारला गेला. पण कशासाठी का होईना त्यांनी निदान तेवढं केलं तरी. पण भाजपच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवलेली आहे, महाराष्ट्रातही आणि बाहेर सुद्धा. मंत्री गिरीश महाजन हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह एका खाजगी समारंभासाठी चक्क विमानानं गेले. मंत्र्यांचे ताफे रस्त्यावरून धावत सुटलेलेच आहेत, आपण प्रसिद्धी माध्यमात हे सगळं पाहतो आहोत. पण हा विषय इथं नाही थांबत. महाराष्ट्रात भाजपच्या एका मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अक्षरशः टिंगलटवाळी केली असल्याचं शिवसेनेनं म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ सार्वजनिक केला आणि म्हटलं, घोर अनर्थ. भाजपची सत्ताधारी मंत्री असणारे आशिष शेलारच मोदींच्या आवाहनाची टिंगल उडवत आहेत. बघा, हा व्हिडिओ फक्त 8 सेकंदाचा आहे, पण एवढ्या कमी वेळामध्ये सुद्धा हा व्हिडिओ खूप काही सांगून जातो. भाजपचे मंत्री आशिष शेलार हे शिवसेनेचे नेते अनिल परब यांना टाळी देत म्हणतात, एवढ्या गाड्या कमी केल्या 1 दिवशी चालत आणि नंतर सुरक्षा रक्षकाला सुद्धा खांद्यावर घेऊन यावं लागेल. आणि यावर अनिल परब हसून सकारात्मक प्रतिसाद देतात आणि मग दोघंही हसत हसत एकमेकांना टाळ्या देऊन पुढे निघून जातात. एवढासा हा व्हिडिओ, पण मंत्र्यांच्या मनातलं बोलून गेलेला, मंत्र्यांच्या मनातलं बोलणारा. तुम्हीच पहा हा व्हिडिओ. त्याला म्हटलं एवढ्या गाड्या कमी केल्या तर एका दिवशी आम्हाला सांगा चालला आणि सिक्युरिटीला पण खांद्यावर घेऊन द्या. अँब्युलन्स लागेल आपल्याला. त्याला म्हटलं एवढ्या गाड्या कमी केल्या तर एका दिवशी आम्हाला सांगा चालला आणि सिक्युरिटीला पण खांद्यावर घेऊन द्या. अँब्युलन्स लागेल. आता तुम्हीच बघा, पंतप्रधानांनी एवढ्या तळमळीनं काटकसरीचं आवाहन केलं आहे आणि त्यावर भाजपाचेच मंत्री किती गंभीर आहेत. भाजपाच्याच मंत्र्यांना याचं गांभीर्य नसेल तर मग देवेंद्र फडणवीस यांनी 1 दिवस मोटरसायकलवरून येऊन काय साध्य होणार आहे? देशासाठी जे काही करायचं ना ते फक्त सामान्य जनतेनं, यांनी मात्र नाही, असा संदेश यातून जातो की नाही? मित्र हो, काय म्हणाल काय तुम्ही जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.